तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आला तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे वाईफ विथ सिद्धू स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे भावाच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण खूप दिवसांनी ब्लॉग शूट करतोय, मला माहिती आहे. आज आपण गणपतीची चालू झाले तेव्हापासून मी ब्लॉग शूटच केला नाही. गणपतीच्या आगमनाचा ब्लॉग टाकल्यानंतर मी एक पण ब्लॉग टाकला नाही. तर मी आज म्हणजे आमच्या इथले विरारमध्ये जेवढे गणपती आहेत तेवढे गणपतींचे म्हणजे दर्शन घ्यायला जाणार आहे. ते आज सगळे आता मी जाऊन, ते बरेच गणपती आहेत म्हणजे खूप सारे आहेत. मला आता मी तुम्हाला जाऊन दाखवणारच आहे मी कुठला गणपती कुठल्या एरियात आहे, कुठल्या गणपतीचं काय नाव आहे. आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या ह्या वर्षी आणलेल्या आहेत प्रत्येक मंडळांनीच. आमची मूर्ती पण बघितलीच असेल तुम्ही लोकांनी, फुलपाडा सम्राटची. तर आता माझ्यासोबत येणार आहे, कौशल येणार आहे माझ्यासोबत. तर आता मी खाली जाणार आहे. पहिला खाली जाऊन गाडी वगैरे काढतो. गाडीत पेट्रोल आहे का नाही माहिती पण नाही, कारण गाडी काढली पण नाही बरेच दिवस. तर आता पहिला खाली जाणार, चेक करणार आणि मग तिथून निघणार आहे कौशलला घेऊन. पहिला आता विचार करतोय कुठला गणपती झालो तर त्या डिसाईड करू आम्ही दोघं, आणि मग तुम्हाला मी खाली जाऊन भेटतो. गाईच आता माझी गाडी घेऊन कौशलच्या बिल्डिंग खाली आलेलो. कौशल आलाय आता माझ्यासोबत. आता विचार चाललाय आता पहिला विरारच्या राजाला जायचं करून, त्याच्यानंतर बाकीच्या गणपतींकडे जाऊया. तर आता पहिले विरारच्या राजाची लाईन बघूया किती आहे. लाईन नसेल तर डायरेक्ट असं पण आपण तिथे एकाला कॉल लावून आपण जाऊ शकतो. तर बघूया आता तिथे जाऊन तुम्हाला थेट गणपती बाप्पाचे दर्शन दाखवतो. तर काहीच आता विरारच्या राजाची इथे आलेलो आहे आम्ही. तर इथून आतमध्ये जातात ते चप्पल विप्पल आम्ही साईडला काढू. विरारचा राजा, चप्पल वगैरे काढले. इथून आता आतमध्ये जाते. इथे तर लाईन आहे सध्या. तर काही आता विरारच्या राजाला आलेले आहेत आम्ही, तुम्ही बघू शकता. बघा म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट लालबागच्या राजाचाच आहे. इथून आता आम्ही खाली जातात. मूर्ती बघू शकता तुम्ही, किती सुंदर मूर्ती आहे. तुम्ही जरा पहिले पाया वगैरे पडतो आणि मग तुम्हाला मूर्ती दाखवतो. गाईज हा बघा, हा विरारच्या राजाचा दुसरा गेट. आता आम्ही बाहेर आलेलो आहे. दर्शन वगैरे आमचं नीट झालं. आमचं दर्शन वगैरे घेऊन आता मी बाहेर आले. तर पाय वगैरे पडून आता चप्पल घालून आता दुसऱ्या गणपतीकडे जातील. चला. तर गाईज आता आम्ही आले विद्या मंदिर स्कूल जवळ. इथे पण एक गणपती बाप्पा असतो. इथे खूप सुंदर अशी मूर्ती असते इथे. मी भरपूर वेळा प्रत्येक वर्षी येतो इथे. या वर्षी काहीतरी वेगळाच कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. गाईज बघा, मी आता आतमध्ये चाललोय. तर काहीच मी जसं तुम्हाला बोललेलो, इकडच्या मूर्तीचा पूर्ण कॉन्सेप्ट वेगळाच असतो पूर्ण. जसं ते बघा, छान आहे ना. काही जसं मी तुम्हाला बोललेलो ना, इकडच्या गणपतीचा पूर्ण कॉन्सेप्ट वेगळा असतो. त्या टायमाला म्हणजे पूर्ण निसर्गाचा पूर्ण कॉन्सेप्ट दिलेला आहे. गेल्या टायमाला पण कॉन्सेप्ट पूर्ण वेगळा होता. म्हणजे अर्धी बॉडी आपली माणसाची होती आणि हा फेस होता तो हत्तीचा होता. तेव्हा पण खूप सुंदर मूर्ती होती. आणि यावर्षीची तर म्हणजे अप्रतिम मूर्ती आहे. मला तर खूप आवडली. भावा तुला कशी आवडली? बटरवृक्षाचं मस्त दिलं आहे, भारी वाटतं. आणि आतमधलं डेकोरेशन पण म्हणजे पूर्ण त्या लोकांनी जंगल टाईप केलेलं आहे. तर आता बाप्पा बसलेत, हा. झाडच बाप्पाचं आहे असं. आता आपण आता जाऊया विरारच्या महाराजाच्या तिकडे. तर इथून पुढेच आहे, थोडासाच पुढे आहे. तर आता तिकडे जाऊन तुम्हाला थेट भेटतो मी. तर काहीच आता आम्ही विरारच्या महाराजाच्या महादरवाजाच्या बाहेर आलेलो आहे. तुम्ही बघा, बघू शकता. तर एंट्री वाटते तिकडून आहे. तिकडून आता कुठे जायचं पहिला बघतो आम्ही, म्हणजे कशी काय एंट्री आहे. रोड क्रॉस करायला लागेल भावा पहिला आपल्याला. एंट्रीच्या तिथे जातो पहिला आम्ही. नाही कुठून नाही एंट्री पण.
इथून आहे बघ, इथून आहे, इथून एंट्री आहे आता. तिथे पण आम्हाला गर्दी नाही भेटली आहे, म्हणजे जिथे जातो तिथे आम्हाला गर्दी नाही भेटत आहे. आजचा दिवस आमचा चांगला जात आहे. तर चला पहिले आतमध्ये चप्पल वगैरे काढून आतमध्ये जातो. तर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. ही बघा, ही पण मूर्ती तुम्ही बघू शकता, काय म्हणजे सुंदर अशी वाटते. म्हणजे पूर्ण हा पण कॉन्सेप्ट लालबागच्या राजाचाच आहे. पूर्ण मूर्ती बघू शकता तुम्ही, काय म्हणजे मूर्ती वाटते ही यार. काही आता आम्ही विरारच्या महाराजांच्या दर्शन घेऊन बाहेर आलेले आहेत. आपण म्हणजे खूप जुनं मंडळ आहे विरारचा, बघू शकता तुम्ही. म्हणजे बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर होती आतमध्ये. आता इथून पुढे, आता पुढे पण एक बाप्पा आहे वाटते, एक इथेच कुठेतरी आहे वाटते. तर आता तिथे जाऊ आणि मग तुम्हाला भेटू. कारण का मला इथे म्हणजे असं विचारायला कोण आहेत नाहीत, पोरं सगळे म्हणजे लहान लहान पोरं आहेत. तुम्ही काय म्हणजे विचारू शकत नाही ना. हा मग तर मी तुम्हाला पुढच्या इथे भेटतो. तर मित्रांनो इथे एक आम्हाला रस्त्यामध्ये ना एक असं मंदिर, असं मंडप दिसला. तर आतमध्ये आल्यानंतर एवढी सुंदर अशी मूर्ती दिसली ना बाप्पाची. डेकोरेशन पण यांचं एवढं सुंदर केलंय या लोकांनी, एकदम मस्त वाटते. बघा ना, मूर्तीच बघू शकता तुम्ही, काय मूर्ती आहे. म्हणजे अशी मूर्ती पाहिजे. खूप प्रसन्न वाटतं मूर्तीला बघून, म्हणजे असं बघावंसंच वाटतं मूर्तीला. तुम्ही बघा ना काय वाटतं. पण तर मग आता बाहेर बघतो, बाहेर भेटतो मी तुम्हाला. तर मित्रांनो हा म्हणजे भोईरपाड्याचा राजा आहे. तिथे भोईरपाड्याच्या राजा तिथे आलेलो, म्हणजे असं वाटेत आम्हाला दिसलंय बघा. आम्ही इथून जात होतो तर म्हणजे असं आम्हाला वाटेत दिसला. आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि जुनं मंडळ आहे. काहीतरी समथिंग 42 वर्ष झालेत काहीतरी मंडळाला. या खूप जुनं मंडळ आहे आणि मूर्ती पण खूप सुंदर अशी आहे. आता ईस्ट मधले तर मी म्हणजे जे म्हणजे फेमस गणपती, म्हणजे जेवढे मेन मेन होते तेवढे तर मी कव्हर केलेले आहेत. आय थिंक अजून असतील, मला जेवढे माहिती होते तेवढे मी केले. आता मी जातो वेस्टला, वेस्टचे गणपती बघूया. तिकडे जाऊन तुम्हाला तर मी सरळ थेट तिकडे भेटणार. तर गाईज आता आलोय आम्ही विरारच्या विधाताच्या इथे. ही मूर्ती तुम्ही बघू शकता, काय सुंदर अशी मूर्ती आहे. ही फुल अशी डायमंडची मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही. आणि यांचं डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता, काय असं म्हणजे काय बोलतात ते यार, आता मला शब्द आठवत नाही आहेत, समजून घ्या. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये टाका. मला तर सध्या शब्द आठवत नाहीत. डेकोरेशन पण खूप सुंदर आहे असं. आता पहिला आपण गणपती बाप्पाच्या पाय पडूया, चला. तर गाईज आता आम्ही विरारच्या विधात्याच्या पाया पडून आलेत बाहेर. हे बघा, बघू शकता इथून आतमध्ये आले. हा म्हणजे जागेचं नाव पेट्रोल पंप आहे ना, पेट्रोल पंपच्या बाजूचीच गल्ली. थोडस पुढे आलं ना पेट्रोल पंपच्या की तिथे आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्ही बघितलंच असेल आधीच्या व्हिडिओ मध्ये, याच्या आधी जी आलेली व्हिडिओ त्यात बघितला असेल तुम्ही. खूप रिच वाटतं भाई. हा म्हणजे आतमध्ये गेले की जरा प्रसन्न वाटतं. सजवलं पण खूप सुंदर आहे. तर आता इथे बाजूला पण अजून म्हणजे आहेत 2-3 मूर्त्या आहेत, अजून मंडळ आहेत, ज्याला जाऊन आता आपण बघूया, चला. गाईज आता आता मी विरारचा काय विधात्याच्या इथून आले, त्या थोडस म्हणजे बाहेर आले की अपोजिट साईडला विरारचा
गणराज हे बघा. आता इथे आरती चालू आहे. आम्ही जातो फटाफट आणि मला आतमध्ये भेटतो. बघितलं असेल आम्ही आलो आणि आम्हाला आरतीची एंडिंग भेटलेली. खूप सुंदर असं वाटलं, मन प्रसन्न झालं. असं म्हणजे खूप असं रेअरली भेटते आरती. प्रत्येक कुठे मंडळात गेल्यानंतर आरती तर कधी भेटत नाही. असं आम्हाला आरती वगैरे पण भेटली. आम्ही आरती म्हणजे एंडिंग भेटली त्यात पण म्हणजे असं समाधान वाटतं ना. खूप म्हणजे प्रसन्न वाटतं त्यात पण. या गणपतीचं डेकोरेशन सुद्धा खूप डेकोरेशन तर तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये आहेच. सर्व गणपतीला संध्याकाळच्या अजून सुंदर वाटतं लाइटिंग. आम्हाला संध्याकाळी आम्ही सकाळी निघालोय. संध्याकाळी म्हणजे कसं आपल्या मंडळात जायला लागतं. घरात असतात गणपती, त्यामुळे म्हणजे सगळ्यांना यायला नाही भेटत. त्यामुळे आम्ही सकाळी करतोय. तुम्ही खास करून ना संध्याकाळी जा, खूप खूप सुंदर वाटेल. अजून आता विरारचा गणराज झाला तर विरारच्या गणराजच्या पुढे अजून आहेत. मला जेवढं माहिती तेवढं मी तुम्हाला दाखवतोय. तर विरारच्या गणराजच्या पुढे आता विरारचा गणराज आहे. विरारच्या गणराजच्या पुढे अजून आहेत गणपती बाप्पा. तिथे जाऊ आणि तिथे तुम्हाला भेटतो आता मी. आणि एक आहे इथे ना, एक असं युनिकचा गणपती बाप्पा आहे. म्हणजे असं ते तुम्हाला सस्पेन्समध्ये दाखवतो. ते म्हणजे मला पण म्हणजे फोटो थ्रू कळालंय की ते आपल्या इथे असा गणपती बाप्पा आलाय. मला पण लोकेशन माहिती नाही, पण मला त्या जागेवर जायचं आहे. तर मी तुम्हाला ती लोकेशन दाखवेन कुठे आहे ते. आय थिंक मी आता तिथेच जाईन. पहिला बघतो, मग तुम्हाला दाखवतो. गाईज मी तुम्हाला बोललेलो ना, मी एका अशा युनिक मूर्तीकडे तुम्हाला घेऊन जाईन. हीच ती मूर्ती, विराटनगरचा राजा. तर 25 वर्ष यांचा, पण यांची मूर्ती पण म्हणजे तुम्हाला बोललेलो ना, फुल युनिक मूर्ती आहे. मूर्ती बघा ना यार, म्हणजे ज्यांनी पण बनवली असेल हॅट्स ऑफ भाई. काय मूर्ती बनवली, ज्यांनी पण बनवली आहे. अशी मूर्ती मला अख्ख्या विरारमध्ये नाही कुठे भेटली. फुल इको फ्रेंडली मूर्ती. फुल त्यांचं डेकोरेशन पण पूर्ण इको फ्रेंडली आहे. बघा ना, फुल डेकोरेशन इको फ्रेंडली. अच्छा, मूर्तीचा म्हणजे एक एक पार्ट पूर्ण असं प्रॉपर डिटेलिंग आहे मूर्ती. खूप सुंदर असं मूर्ती बनवलेली आहे. त्यांनी पण बनवले, त्याला भाई फुल सलाम आहे. अरे मुझे नहीं पता. मी जसं तुम्हाला बोललेलो ना, पूर्ण काहीतरी युनिक दाखवणार मी. युनिक ती गोष्ट इथे आहे. युनिक अशी मूर्ती होती, म्हणजे सुंदर, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. पूर्ण डेकोरेशन पण इको फ्रेंडली आहे. गणपती बाप्पाच्या गळ्यातला हार पण फुल इको फ्रेंडली आहे. अशी मूर्ती तर मला अजूनपर्यंत कुठे दिसली नाही. गेल्या वर्षीची पण मूर्ती म्हणजे पूर्ण इको फ्रेंडलीच होती, पण अशी सुंदर होती मूर्ती. कौशल भाऊ, तुला कशी वाटली मूर्ती? अच्छा भाई, मूर्तीबद्दल विषयच नाही ना काय. तूच बघितलंस किती भारी मूर्ती होती. आजोपर्यंत कुठे एवढा डेकोरेशन सकट, दागिन्यांसकट कुठेच इको फ्रेंडली नाही जेवढी ही मूर्तीने केले. तिथं पण 25वा वर्ष भाई, भारी वाटलं भाई. मला पण खूप मूर्ती आवडली.
आता इथे इथून पुढे आता कुठे जाणार आहे आता आपल्याला पण आता प्रॉपर डिटेल माहिती नाही. बघू जिथे बाप्पा नेतील तिथे जायचं. आता बाप्पाची तर जिथे आपल्याला दिसेल तिथे आता आम्ही जाऊ. इथले आणि या लोकेशनचं नाव म्हणजे तुम्हाला विराटनगर माहितीच असेल. म्हणजे विराट स्टेशनपासून थोडंसं पुढे आला की एक विराटनगरचा ग्राउंड येतो. तिथे सगळेजण क्रिकेट खेळत. कुणाला पण विचारतात ना विराटनगर कोण पण सांगेल. आणि विराटनगरचा राजा तिथेच आहे, तुम्हाला भेटून जाईल. मी आता तुम्हाला पुढच्या गणपती बाप्पाकडे भेटतो. अशा काही आता विराटचा महागणपतीच्या इथे आलेलो आहे मी. मूर्ती बघू शकता तुम्ही. मूर्ती पण खूप सुंदर आहे गणपती बाप्पाची. बघा लाइटिंग मध्ये तसं दिसतंय. आता मूर्ती पण खूप सुंदर आहे बाप्पाची. तर काहीच आता आम्ही सिद्धिविनायक मंदिरच्या इथे आलेले आहेत. म्हणजे ग्लोबल सिटीमध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. तर शेवटचा आमचा आम्ही विचार केला की जाताना आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन हे करूया. सिद्धिविनायक गणपती बाप्पा मंदिरात आलेत बघा. आता मी गणपती बाप्पाच्या पाया पडले. इथे आतमध्ये अलाउड नाही आहेत. म्हणजे व्हिडिओ फोटो वगैरे काढायला काहीच अलाउड नाही आहे. तर काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्हाला लोकेशन टाकेन मी, तुम्ही बघू शकता म्हणजे कसं आहे काय आहे आतमध्ये. म्हणजे सेम म्हणजे दादरचं जे सिद्धिविनायक मंदिर आहे ना सेम तसंच आहे पूर्ण. फुल शांत म्हणजे असं नेचर वगैरे पण सुंदर आहे. हे बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे शांत आहे इथे. म्हणजे रात्री आलात ना तर म्हणजे अजून लाईट वगैरे लागतात ना जेव्हा म्हणजे असं मस्त वाटते, प्रसन्न वाटतं, मन प्रसन्न होतं एकदम. आणि काय दिवस आहेत म्हणजे 2 दिवस आहेत आठवड्यातून. म्हणजे इथलं जेवण वगैरे पण असतं, महाप्रसाद असते. तर तुम्ही येऊ शकता. आता इथेच आम्ही आता विचार चाललाय आता घरी जाऊ. हे आता शेवटचा आम्ही करणार होतो गणपती बाप्पाच्या मंदिरात येऊन. तर विचार चाललाय आता घरी जाऊ. तर मग आता भेटतो तुम्हाला मी घरी. जाऊ दे तेव्हा काढले. गेली नाही तर इज्जत सोमटा जेव्हा आले तेव्हा काढलेच नाही. काय यार जाऊ दे ना मित्र, बंद कर. इकडे बॅनर दाखव. बॅनर मी विचार केला ती जाईल सोमटी. पहिला डाव होता मगातपासून. पहिला देवाचा असतो. पहिला देवाचा असतो. ओ बंटी शेट आले. बंटी शेट आलेले आहेत. माईक दिलेला आहे यांच्या हातात. आता थोड्याच चित्रकला स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तसंच सर्व लहान मुलांनी याची नोंद घ्यायची आहे. तर आमच्या मंडळात आज प्रोग्राम आहे. डान्स कॉम्पिटिशन आहे. अजून काय काय रे? चित्रकला आहे. अजून काय? नृत्य स्पर्धा. आणि नृत्य स्पर्धा काय? नृत्य जाऊन दे रे. काहीतरी आहे ते बोलायला येत नाही आता मला. संगीत खुर्ची पण आहे. तर हे उद्या आहे ती. ते बंटी काय बोलते काय? नृत्य स्पर्धा. हा बघा माझ्यावरचा बंटी बोललेला आहे.
काहीच आता माझ्या एरियामध्ये आलेलो, एरियामधला आमचा सुपाडा सम्राट तुम्हाला माहितीच असेल, त्याचा मी आगमन सोहळा टाकलेलाच. आता इथे सगळे बसलेले आहेत, पाय वगैरे पडून झालं. कौशलबाई पाया पडला नव्हता, कौशलबाईला घेऊन आलेलो पाया पडायला. आता मी घरी जातो, आता हा याच्या घरी जाईल, माझ्या घरी जाईन. तर संध्याकाळी थोड्या टायमाने पावडातला फेमस गणपती. आज डान्स कॉम्पिटिशन वगैरे आहे, तर बघू संध्याकाळी शूट केलं तर करेन, नाहीतर मग काय आहे ते. दाखव, चला. तयारी दाखव डान्स. तर डान्सची तयारी वगैरे चालू आहे. आमचा विशालदा, तिथे योगेशदा. काय करतो काय. तर काहीच तुम्ही जसं बघितलं असेल, मी म्हणजे विरारचे सगळे गणपतींचं दर्शन करून आलेलो आहे आता घरी. कौशलला सोडलं, घरी आलोय आता. कपडे वगैरे काढतो आणि फ्रेश होतो जरा. म्हणजे मला जेवढे माहिती होते तेवढे मी विरारचे गणपती म्हणजे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. मला असं जेवढे म्हणजे मेन आहेत ते तर मी असं मला वाटते मी क्लिअर केलेत. आणि यावर्षी म्हणजे सगळ्यांच्या मूर्त्या खूप सुंदर अशा होत्या, अप्रतिम मूर्त्या आहेत. सगळ्यांचं डेकोरेशन पण खूप सुंदर असं आहे. तर काय नाही, बघूया, ट्राय करायचं आता मुंबईसाठी. बघूया आता जायसाठी मुंबईला जाऊया, जायचं पॉसिबल झालं तर. नाहीतर मग जे आहे तेच आपलं, म्हणजे असं काय नाही मुंबईला जायलाच लागतं असं काय नसतं. ट्राय कर, पॉसिबल झालं तर बघूया आता काय कसं काय होतंय घडतंय. पण मी तर माझ्यापर्यंत ट्राय केलं. विरारचे जेवढे गणपती आहेत मोस्टली, जेवढे म्हणजे पॉप्युलर गणपती आहेत तेवढे दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे माझ्या परीने. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. पर्यंत बाय बाय.